₹100 देणगी प्राप्त झाले. धन्यवाद. लगाना टिकली काळी काळी हिरोणी कत तू चाली खेते मजारी की पाणी नजारी खरो खरो केद काही जपाय रात उजागरी नवी लागिनी वेग चुपगली मतार लाडणी मारो साथ अखी वरण तो ना जा दे करी दे करी दे करी
माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. तुमच्या समोर आले की काही सुचत नाही वाय वाय. धडक धडक धडकन जोरात धडके वाय वाय. तुम्हीच माझे आहो होणार का हो. बोलून बोलून वाटते पण पोरगी मी शान. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी. जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती परी आणि अप्सरासे जरा प्यारी ती. हले हले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटा नदीच्या काठीशी. जब मेरी बंदी लगाती बिंदी फिर क्या परी क्या अप्सरा. पहना जो कुर्ती काली काली चांद भी शर्माए शर्मिला. वाय सो शाय 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 नी सोनी वाय वाय वाय. घडी घडी बोलत बसते अहो तुम्ही जेवलात काय. अहो तुम्ही जेवलात काय सांगा ना जेवलात काय. जेव्हा ती लावते गंधक आणि गळ्यात सोन्याचं नेकलेस बनवते मराठी बंधक. एका सेकंदात होतो मी स्पीचलेस. मराठी पोरगी संस्कृती जपते. एकाचीच पोळ्यावर त्याच्यातच रमते. चहा सोबत पुरणपोळी पण जमते. लाजाळू इतकी बघूनच जमते. काय ती चालणी काय ती लचक. फोटो काढतो पोचते कचक. काळी बिंदी काळी कुर्ती तिची मिरची काय ती कचक. कुंकटीचा व्हायरल ती व्हेरी ब्युटिफुल. चांदण्या पण वाटे तिच्या पायाची धूल. करतो तुला इमॅजिन तू जॅस्मिन मी अलादीन. ड्रीमी ड्रीमी वाटते तू चोरी केलास दिल. रूप तिचं पाहण्यासाठी गर्दी झाली की दर्दी होतो मी माझी हमदर्दी झाली ती. हले हले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी.
कथेचे कथेचे नाव आहे महापूर. उभ्या आडव्या वाऱ्यानं हैदूस मांडलं होतं. गावंदरीची झाडं ओणीहून वेलांना घसत होती. घराच्या कौलावर आग्या वेचा सारखा वारा घुमत होता. म्हातारी माणसं म्हणायला लागली, अरे अरे तरण्यान उडान मारली पण म्हातारं गुह करणार. म्हाताऱ्या माणसांचा अंदाज खरा ठरला आणि 1-2 दिवसात पाऊस सुरू झाला. माणसं खूप आनंदी झाली. बघता बघता पाऊस वाढतच राहिला. गावंदरीची झाडं ओणीहून वेलांना घसत होती. ती कवाच वाहून गेली. काहींची घरं पडली. हुत्याचं नव्हतं झालं. माणसात माणूस राहिला नाही, गोट्यात जनावर राहिलं नाही आणि शिवारात पीक राहिलं नाही. ओल्या दुष्काळाची चिन्ह दिसू लागली. माणसं झाडपाला वडून जनावरांना घालू लागली. कशी तरी जनावर जतान करू लागली. ज्याच्या घरी धान्य होतं ती माणसं पुरून खाऊ लागली आणि ज्याच्या घरी धान्य नव्हतं ती माणसं दुसऱ्याकडे हातपाय पसरू लागली. झडीच्या पावसाचा आज 7वा दिवस होता. पाऊस वाढतच चालला होता. याच गावात हिरा नावाची एक विधवा बाई राहत होती. पदरात 3 पोरं, कळता सर्जा, सखी आणि थांचं बाळ्या. 2 दिवस झालं हिराची चूलच पेटली नव्हती. काय करावं तिला कळत नव्हतं. 2 दिवस झालं आपली चूलच पेटली नाही. पोरं कशी जतन करायची? रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. कशी तरी ती सकाळी जागी झाल्यावर चुलीजवळ गेली. चूल पेटवली. चुलीवर पाणी तापायला लागलं. थांचं बाळ लचकत ओढायला लागलं. अहो 2 दिवस झालं हिराच्याच पोटात अन्नाचा कण नव्हता, मग थांच्याला कुठलं आलंय दूध? पेटत्या चुलीकडे बघत बघत तिच्या लक्षात आलं, 8 दिवसापूर्वी आपल्या भावाचा सांगावा आला या. अक्का बरं नाही, मला बघायला ये. मनात विचार आला, आपला भाऊ खात्या पित्या घराचा आहे. 2 यायला नसना एखाद्या यायला तरी खायला मिळेल. पडत्या पावसासारखा माहेरला जायचा तिचा निर्णय पक्का झाला. जगलाचं खातर घराला मोडकं कुलूप घातलं. पोरांच्या डोक्यावर पोती दिली. आपल्या डोक्यावर पोतं घेतलं आणि हिरा पडत्या पावसात माहेरला निघाली. सर्जी आईला म्हणाला, आय असल्या पावसात कुठं ग जायचं? हिरा म्हणाली, लेका 4 दिवस मामाच्या गावाला जाऊन येऊ. मामाच्या गावाला जायला म्हटल्यावर पोरांची तोंड म्हावरली. धो पावसानं अर्ध्या तासात डोक्यावरची पोती फाटून गेली. हिरा गावंदरीच्या टेकाजवळ आली. सर्जा आईला म्हणाला, आय पाऊस लय वाढलाय आणि थंडी बी लय वाजल्या. अजून किती लांब आहे ग मामाचं गाव? हिरानं पडत्या पावसात पुढे हात केला आणि म्हणाली, त्यो बघ तो वताचा वडा. त्या वताच्या वड्याच्या पलीकडे आपल्या मामाचं गाव आहे बघले का? आपल्या मामाचं गाव आहे बघले का? वताच्या वड्याच्या अलीकडे 2 फरलांग तिच्या गावच्या महादू काटकराचं छपार होतं. त्याच्या छपरावर ती पुढे गेली. वताचा वडा आला. वताच्या वड्याचं लाल बडक धाड धाड वाजणारं पाणी बघून पोरं कांगरून गेली. सर्जा आईला म्हणाला, आय असल्या पाण्यात कसं ग जायचं? हिरा म्हणाली, लेका 2 वर्षे या पाण्यात खेळलोय म्या. अरे इथं वड्याचं पात्र उतळ असतया. हे बघ, तू सखीच्या हाताला धर, मी तुझ्या हाताला धरतो. थांचं आहेच काकत, आपण जाऊ पलीकडं. हिरानं पोरांच्या समजूत काढली आणि हिरा पात्रात उतरली. हिराच्या गुडघ्यापेक्षा जास्त पाणी लागत होतं. पोरांच्या कमरेला पाणी लागत होतं. तर कशी पायाखालची वाळू सरकत होती. पाय लटपटत होतं. तरी पण कशी तरी ती सरकत वड्याच्या पलीकडे गेली. गावंदर ओलांडून ती गावात शिरली आणि भावाच्या घराच्या तोंडाला आली. हिराचा भाऊ नायकू नुकताच जेवून सोप्यात घोंगड्यावर बसला होता. तोंडात पान रंगलं होतं. अहो पिचकारी मारावी म्हणून तो चौकटीजवळ आला. त्याला भन येतेली दिसली. माग आतल्या मधल्या सोप्यात त्याची बायको तांदूळ निवडत होती. तो आत तोंड करून म्हणाला, अगं अक्का जणू नायकोच्या बायकोनं फणकारानं सूप बाजूला सारलं. हिरा आत आली. भिंतीला पाठ टेकून बसली. नायकोची बायको बाहेर आली आणि म्हणाली, दिवाण साहेब कसा आला सवा असल्या पावसातनं? हिरा म्हणाली, काय सांगू वहिनी, अगं दादाला बरं नाही म्हणून सांगावं आला. आत्र्याला चेन पडना, बघावं असं वाटलं म्हणून आलो बघ. नायकोची बायको आत चहा करायला गेली. भन भाऊ दोघं गप्पा मारायला लागली. नायकोची बायको चहा घेऊन बाहेर आली. नायकोच्या बायकोनं नायकोला चहा प्यायला आत बोलवलं. मामाच्या पाठीमागनं पोरं बी आत आली. नायकोच्या बायकोनं पोरासनी भात वाढला. पोरं आधाशासारखी खाऊ लागली. बायकोनं दिलेला चहा पिऊन रिकामी कपशी खाली ठेवताच बायको म्हणाली, ते नव काय म्हटलास व? कंच म्हणतेस ग? हेच की अक्का राग 4 दिवस. होय ग, पाठ मारून आलेला भाऊ आहे मी तिचा. अगं वल्ला दुष्काळ पडला, बिचारी माझी बन पदरात 3 पोरं घेऊन कुणाच्या वळचेला जाईल ग? होय
बनीची तुम्हाला लय कळकळ, बनीला तुमची किंमत तरी आहे काय? असं का बोलतेस ग? गेल्या वर्षी आम्ही म्हस इकतच मागत होतो ना वा, का व दिली नाही? अगं म्हस तिची नव्हती, अर्ध हिनं आणलेली. पहिल्या मालकाने किंमत दिली आणि त्याची त्यांनी म्हस नेली आणि पैसे घेऊन तरी तिनं काय केलं ग? मालकाच्या दुकानालाच घातलं ना व, आणि मालक माघारी आला नाही ते नाहीच. ते काय नाही, घरात फक्त अर्ध पोत झुंज उरलाय, आल्यासारखी रातच्या रात राहू दे आणि तिचं ती जाऊ दे. तुम्ही लय वडून लावू नकसा. नाही खूप गप्पगार झाला. अव 2 जाप्त्याचं घर. हिराच्या कानावर वहिनीचा शब्द ऐकू येत होतं. आपण इथं येऊन लय मोठी चूक केली असं तिला वाटू लागलं. नायकू बाहेर आला. हिरा नायकूला म्हणाली, दादा बघ की र, पाऊस लय वाढलाय. असाच पाऊस वाढत राहिला तर वताच्या वड्याचं पाणी माझ्या घरात शिरल. मला गेलं पाहिजे रे दादा, मला गेलं पाहिजे. नायकू म्हणाला, खुळी का शाने अक्का? अगं आत्ताच आलीस ना, जेवलीस ना, खाल्लीस, लगेच कुठं निघालीस? थांब रातच्याला तरी. नग दादा, वताच्या वड्याचं पाणी परड्यात आले. तोवर नायकूची बायको बाहेर आली आणि म्हणाली, दिवाण साहेब, आलं वताच्या वड्याचं पाणी घरात तर येऊ दे. आज रातच्या रात राहायचं आणि मग जायचं. रातच्या रात राहायचं आणि मग जायचं. हिराच्या अंगावर झरकन काटा आला. अंगात हत्तीचं बळ आलं. ती पटकन उठली, सांच्याला कडेवर घेतला आणि म्हणाली, नाही वहिनी, अगं वताच्या वड्याचं पाणी माझ्या घरात शिरलं तर कुणाच्या वरती जाऊ? येतो दादा, येतो वहिनी म्हणून ती घराच्या बाहेर पडायला लागली. तोवर नायकू चटकन उठला. त्यानं खिशात हात घातला आणि 5 रुपयाची नोट बाळाच्या हातात दिली. बाळानं पेढा धरावा तशी घट्ट धरली. येतो दादा म्हणत हिरा पडत्या पावसात पाठमोरी झाली. सर्जा आईला म्हणाला, आय 4 दिवस राहायचं होतं ना ग? हिरा म्हणाली, लेका, आता मामाचं घरच मामाचं राहिलं नाही, त्याला म्या तरी काय करू र? सर्जा आईला म्हणाला, आय असल्या पावसात कसं जायचं ग? हिरा म्हणाली, अरे बाळा, कसं बी जाऊ पर जाऊ. हिरा वताच्या वड्याजवळ आली. आंब्यापुढी बाळाला ठेवलं आणि मनोमन वड्याला हात जोडून ती म्हणाली, धर्माचा भाऊ दुर्जन झाला, तू दुर्जन होऊ नकस. अरे हो वारणा, जशी तुझी बन तशी म्या बी तुझी बन. तिनं सर्जाच्या हाताला धरलं. बाळ रडायला लागलं. ती बाळाजवळ गेली. बाळाचा मुका घेतला आणि म्हणाली, बाळा, मी दादाला पलीकडे सोडून येतो, अक्का हाय तुझ्याजवळ. तिनं सर्जाच्या हाताला धरलं आणि ती पात्रात शिरली. धग कोसळत होता. पाण्याचा जोर वाढला होता. निम्म्या पात्रात गेली. सर्जाच्या छाती बरोबर पाणी लागत होतं. पायाखालची वाळू सरकत होती. पाय लटपटत होता. पाय निसटत होता. तरी सुद्धा सरकत तिनं सर्जाला काठावर बसवलं. ती पुन्हा मागं आली. सखीच्या हाताला धरलं. बाळाची समजूत घातली. बाळ गारटून एवढंसं तोंड करून बघायला लागलं. तिनं सखीच्या हाताला धरून ती पात्रात शिरली. सखी सर्जापेक्षा लहान. तिचं नुसतं मुंडकं दिसायला लागलं. लटपट्या पायानं पायाखालच्या सरकत्या वाळूनं तिनं कसं तरी सखीला बी सर्जाच्या बाजूला बसून ती पुन्हा मागं आली. बाळाला गडबडीने कडेवर घेतलं, कारण बाळ रांगत रडत पात्रात आलतं. तिनं बाळाला कडेवर घेतलं आणि ती पात्रात शिरली. पाण्याचा जोर अजून वाढला होता. पाय लटपटत होता. पायाखालची वाळू सरकत होती. ती पुढे जात होती तशी मागची वाळू सरकत होती. ती निम्म्या पात्रात गेल्यावर तिच्या लक्षात आलं, पाण्याचा जोर लय वाढलाय. वरच्या कोपऱ्यावर बघितलं. उमराची मोठी फांदी वाहून येताना दिसली. तिला काय करावं कळत नव्हतं. तिने मनोमन देवाला हात जोडला आणि म्हणाली, देवा, का रे माझं सत्व मांडलंस? अरे कुकवाचा धनी वाढला, तुला नाही सांगितलं, मनाला सांगितलं. काठावरच्या सर्जाने ओळखलं. आई वाहून जाते या. सर्जा तिथूनच वरडला, आय वाहून जशी, लवकर ये. हिराला काय करावं कळत नव्हतं. हिरा पात्रातूनच वरडली, लेकरा, आपल्या गावच्या माधू काटकर छपरात असेल, त्याला लवकर बोलून घेऊन ये जा. सर्जा म्हणाला, नग आया, आम्ही तिकडे गेलो तर तू वाहून जाशील. जा रे सर्जा, जा. तुला माझी शपथ आहे, माझ्या बाळाची शपथ आहे. बाळ शपथ घातल्याबरोबर सर्जाने सखीच्या हाताला धरलं आणि पोरं छपराकडे पळाली. हिराला काय करावं कळत नव्हतं. तोवर उंबराची मोठी फांदी जवळ आली आणि थाडकन तिला लागली. वाचवा, ही किंकाळी वताच्या वड्याच्या पाण्यात विरघळून गेली. दुसऱ्या दिवशी गावात बातमी आली, वताच्या वड्यात कुणा बाईचं मड आहे. मिठीत बाळ बी
तशीच आहे. माझी अक्का तर नसल अक्का माझी अक्का तर नसल अक्का म्हणून आंबळा पडला आणि नायकू पळत सुटला. एव्हाना गर्दी जमली होती. गर्दीतल्या माणसांनी आई बाळाची मिठी सोडवण्याचा प्रयत्न केला. एका आईनं बाळाला वाचवण्यासाठी मारलेली मिठी देवाला सुटली नाही, माणसाचे सुटते वय. सतत सरान रचलं. सरणावर बाळाने आईला घातलं. एव्हाना माधू कटकराचा मामा सर्जाला आणि सखीला घेऊन तिथं आला होता. सर्जा मामाच्या गळ्यात पडला आणि म्हणाला, मामा माझी आई आणि बाळ का बोलणं झाल्यात? माझ्या आई आणि बाळ का बोलणं झाल्यात? नायकू म्हणाला, लेका आता तुझी आई नाही बोलायची, तुझी आई नाही बोलायची. तिथल्याच कुठल्या तरी जाणत्या माणसानं सर्जाच्या हाताला धरलं आणि प्रेताला अग्नी द्यायला लावली. प्रेत धडाधड जळायला लागलं. तर पुन्हा सर्जा नायकूच्या गळ्यात पडला आणि म्हणाला, मामा ही समधी माणसं मिळून माझ्या आईला आणि बाळाला का जाळतात? माझ्या आईला आणि बाळाला का जाळतात? नायकू म्हणाला, लेका तुझ्या आईला या सगळ्या माणसाने नाही, म्या जाळलं. आता सारा दुनियाचा महापूर वसरू लागला होता. मात्र नायकूच्या डोळ्यातला महापूर अखंड वाहत होता, भितडी भरून वाहत होता. धन्यवाद. पत्थर है वो मुझे रोक टोक कहते हैं लोग, पर मुंह सा है मेरा जानू. नश्तर है वो यही दूर दूर गूंजे फितूर, पर बादशाह है मेरा जानू. हो कड़वी है बोली, दिल है रंगोली, इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं, मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने. मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामने. आग देखी ताब देखी इसकी आंखों में सबने, आग देखा ख्वाब देखा इसकी आंखों में हमने. इसकी मूंछों में गुलाबी देखी है शान सबने, पर इन्हीं मूंछों के पीछे देखी मुस्कान हमने. शेरों की अगर रफ्तार हो सकी रहती है उस पे सबकी नजर, सो जाए जब सर गोद में रख कर इसकी थकन तो शेर को हो खबर. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने. मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामने.
लगता है मेरा सामने ऐसा घरवाला मिल जाए तो घरवाली महारानी काजळ लावणे आले मी आज असं नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातला असाच दिसते मी भारी जाऊन सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ झाला क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खाली आता जेवण करून जाईन सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून राहीन येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार प्राऊड जाशील इंस्टावर लाईव्ह आणि मी कमेंट करत पाहिन करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट राजा होणार मी इंस्टाची स्टार गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ आता माझी सिंपल नसले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समर्थक उद्या पण आज मी बोललेलो किस मी ती बोली आज नाही बनू नको म्हणे इम्रान हाशमी माथ्याची टिकली पैंजण बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कारवी चांदीचं कंगण सोन्याचं गंटन करेन गिफ्ट करत मजाक नाही पुरी करीन तुझी हर एक विश नको करू शंका ना सवाल हाय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ कामिनी काय म्हणू तुला तू हायस तरी कोण कोण वही वही कोण छबीदार छबी मी तोऱ्यात उभे हजारांना लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभे पोर मग मग माझ्या डीपीला
टकनचा राजा ज्योतिबा माझा सत्कार आहे अशा कोरिओग्राफरचा की ज्यांनी अतिशय कमी वेळात अतिशय सुंदर असं नृत्य सादरीकरण करण्यासाठी मुलांना तयार केलं आणि म्हणूनच अनूर गावाच्या वतीनं कोरिओग्राफर सद्दाम यांचा हा सत्कार होतोय. जोरदार टाळ्यांनी आपण सद्दाम यांच्या या कार्याला अनुभवत आहोत. जोरदार टाळ्या या दातृत्व दाखवणाऱ्या सगळ्या हातांसाठी आणि त्या लोकांसाठी. जोरदार टाळ्या. अड्डाला वेडन
बजाना बजाना